रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादर करते विवेक वानखडे. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी. काव्यांजली काव्यांजली. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावून या नाव. नमस्कार श्रोते हो, मी जान्हवी आणि मी संपदा. आजच्या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आत्ताची ही कविता तुम्हाला आठवली असेलच. जान्हवी, मला वाटतं 3री-4थीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ही आपल्याला कविता होती ना ग? हो ना. उंच उंच नारळी पोफळीची झाडं आणि त्यात हरवलेली कौलारू घरं असं ते निळ्या काळ्या रंगातलं कवितेच्या पानावरलं चित्र देखील मला आठवतंय. तुला आठवते का संपदा? अगं हो ना, या कवितेतले शब्दच इतके रसाळ आहेत की आजपर्यंत ही कविता विसरताच आली नाही. खरंय अगदी. गावाची आठवण आली की ही कविता एका क्षणात डोळ्यासमोरून झरकन सरकते. मला वाटतं आपल्या या मताशी आपले श्रोतेही सहमत असतील. नक्कीच. काही गोष्टी या खूप हृदयस्पर्शी असतात. तशीच ही रचना आहे. हो, काही शब्द हे अनुभव नसतात तर त्या अनुभूती असतात, हे आपल्याला इथे पटतं. श्रोते हो, हे रसाळ चंदनवरखी शब्द आहेत कवी बा भ बोरकरांचे, ज्यांना बाकी बाबा म्हणून देखील ओळखलं जातं. गोव्यातल्या बोलीभाषेला म्हणजेच कोकणी भाषेला मुळातच एक गोडवा आहे. हेल काढत शब्दांचं उच्चारण ऐकायलाच किती गोड वाटतं ना. हो ना. त्यात बोरकरांसारख्या कवीच्या कविता म्हणजे अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली लख्ख आरसपानी कविता. एका लयीत उलगडत जाणारी, शब्दातून उत्कट अनुभूती देणारी, आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला समरसतेनं आपलंसं करणारी आणि त्या अनुभवांना मुक्तपणे व्यक्त करणारी अशी ही शुद्ध अभिजात कविता. श्रोते हो, सुरुवातीला ज्या कवितेच्या ओळी आम्ही तुम्हाला ऐकवल्या त्याच्या आता पुढच्या ओळी तुम्हाला ऐकवतो. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गाव, असं त्यांनी म्हटलंय. पण त्या गावात आल्यानंतर पुढे त्यांच्या घरी कसं येणार, म्हणून पुढच्या कडव्यात त्यांनी पत्ता सांगितलाय तो असा. पूल ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा, घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा. पहा ना, किती सरळ शब्दात त्यांनी पत्ता सांगितलाय. पुढे ते म्हणतात, पहा तेथून खालती साळ वाकते सोन्यात, बघालच जेवताना कुंकू प्रत्येक दाण्यात. श्रोते हो, कोकणाचं वैशिष्ट्य असलेला लाल तांदळाचा भात याचंही त्यांनी वर्णन केलंय. कोकणातल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांना अभिमान आहे. आणि त्या गोष्टी त्यांच्या कवितेतून उत्कटपणे आपल्या भेटीला येतात. या कवितेचा शेवट करताना ते म्हणतात, जेथे होईल माध्यान्न तेथे पानं वाढलेले, काळोखात कुणीतरी ज्योत घेऊन आलेले. कोकणी माणसाच्या मनातली दया, काळजी, अगत्यशीलता फक्त या 2 ओळीत त्यांनी व्यक्त केली. तर श्रोते हो, अशी ही सर्वांग सुंदर बोरकरांची कविता. श्रोते हो, बोरकरांच्या फक्त एकाच कवितेचा उल्लेख करून थांबता येणार नाहीये. त्यांच्या अनेक कविता आम्हाला आवडतात. कारण त्यांच्या शब्दांची जादूच तशी आहे. जगातल्या सौंदर्य तत्वावर निरातिशय अशी त्यांची निष्ठा होती. आणि ती कवितेतल्या सुबक, वेल्हाळ, मधुर शब्दातून आपल्याला जाणवते. निसर्ग आणि प्रेम या गोष्टींना त्यांच्या भावजीवनात महत्वाचं स्थान आहे. या गोष्टींच्या विविध रूपांचा आविष्कार त्यांच्या काव्यात आपल्याला दिसतो. तरलता, नादमाधुर्य, अर्थसघनता, सर्वांग सुंदर शब्दकळा ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये. धूप उसासत होता कोणी रजताच्या पात्री. श्रोते हो, जपानी रमलाची रात्र या त्यांच्या कवितेतली ही ओळ आहे. त्या धूपासारखीच त्यांची कविताही दरवळणारी आहे. सुगंधी धूप जसा वळणं वळणं घेत सर्वदूर सुगंध पसरवतो, तशीच त्यांची कविताही वळणं घेत उत्कटतेच्या वरवरच्या पायऱ्या चढत राहिली. त्यांच्या शब्दांचं गारुड रसिक मनावर पसरवत राहिली. श्रोते हो, आपल्या आसपास जसं वातावरण असतं ना, तसे शब्द आपोआप लेखणीतून उतरतात. म्हणून जेव्हा बोरकरांची कविता आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो ना,
तेव्हा ते जिथून येतात तो गोवा प्रांत, कोकण, तिथला निसर्ग हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. गोवा म्हणजे सुंदर हिरवागार निसर्ग. त्या निसर्गातून डोकावणारी टुमदार घरं, मंदिरं, चर्चबेल, निळाशार समुद्रावर डोलणाऱ्या बोटी नदीच्या काठावरून पाण्यात डोकावणारे उंच उंच माड, आणि आणि जिभेवर गोडवा असलेली माणसं. या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे गोवा. आणि आणि अशा या गोव्याच्या भूमीत जन्माला आलेले बाकी बाबा. त्यांच्या कवितेनं हे सगळं आपल्यात सामावून घेतलं नसतं तरच मोठं नवल घडलं असतं. श्रोते हो, बोरकरांच्या कवितांविषयी बोलताना कोणत्या कवितेविषयी बोलू असं होऊन जातं. कारण त्यांच्या सगळ्याच कविता इतक्या सुंदर, अर्थपूर्ण आहेत ना, की त्यातली एखादीच निवडणं कठीण होऊन बसतं. अनंता तुला कोण पाहू शके, झिणी झिणी वाजे बीन, दिव्यत्वाची जेथ प्रचिती, दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट, तव नयनांचे दल हलले. कशी तुझं समजावू सांग. या त्यांच्या कवितांची झालेली गाणी आपण बऱ्याच वेळा ऐकतो. सरीवर सरी आल्या ग, गोपी सचेल न्हाल्या ग, दास डोंगरी राहतो, साता समुद्रा वाहतो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणे गळले हो, जीवन त्यांना कळले हो. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपाऱ्यांमधून घट फुटती दुधाचे. कुणासाठी तरी यारे मोडून फळांनी, कुणासाठी तरी झुका जडून फुलांनी. आणि आपली सगळ्यात लाडकी, आवडती कविता म्हणजे पायंजणा. खरं तर स्मरण कविता या प्रकारातली ही कविता आहे. प्रेम, विरह, स्मरण अशा हिच्या पायऱ्या आहेत. चला तर तिच्याच विषयी आता आपण बोलूया. ही कोकणी कविता. तिच्या शब्दांचा बहर खूप जिवंत आहे. यातली प्रियकर प्रेयसीची कदाचित शेवटची भेट झालेली कवीला स्मरते. रानात वडाच्या झाडाखाली झालेली ही भेट. जेव्हा वडाच्या फळांची बरसात दोघांवर होते, तेव्हा जणू अक्षता पडल्याचा भास त्यांना होतो. तसाच भास तिच्या पायंजणांचा म्हणजेच पैंजणांचा होतो. ती येते, तिच्या पायातले पैंजण वाजतात आणि रान फुलून येतं. गवत डोलायला लागतं. तेव्हा ते म्हणतात, त्या दिसा वडाकडेन गडद तिनसाना, त्या दिसा वडाकडेन गडद तिनसाना, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा. म्हणजेच त्यांना तो दिवस आठवतोय. त्या दिवशी तिन्ही सांजेला वडाच्या झाडाखाली ती त्यांना भेटायला आली होती. त्यावेळी तिचे पैंजण मंद मंद वाजत होते. मौन पडले सगळ्या राना, मौन पडले सगळ्या राना, शिरशिरून थांबली पाना, कवळी जागली तणा, झेमता झेमताना, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा. ती आली आणि सगळं रान जणू स्तब्ध झालं, मौन झालं. पानांच्या अंगावर शहारा आला आणि जे गवत पेंगत होतं त्याला तिच्या येण्यानं हलकेच जाग आली. यात पेंगुळणे या शब्दासाठी झेमता झेमताना हा सुंदर शब्द वापरलाय. पैसुल्यान वाजली घांट, पैसुल्यान वाजली घांट, दाटलो न्हयचो कंठकाठ, सावळ्याना घमघमाट सुटलो त्या खिणा, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा. यात पैसुल्यान वाजली घाण असं ते म्हणतात. म्हणजे पहिलं तीरावर कुठेतरी चर्चमध्ये घंटा वाजतेय असा त्याचा अर्थ होतो. आणि त्या भेटीमुळे मग नदीचा कंठ दाटून आलाय. त्या क्षणी सावळ्याना घमघमाट सुटला असंही ते म्हणतात. यात त्या क्षणी यासाठी त्या खिणा हा गोड शब्द त्यांनी वापरलाय. गळिया सुखा डोळिया दुखा, गळिया सुखा डोळिया दुखा, लखलखती जाऊन थिका, नकळताना एक झाली आम्ही दोघाय जणा, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा. कदाचित ही शेवटची भेट आहे म्हणून त्यांना अश्रू अनावर झालेत आणि ते ओघळताना रत्नासारखे भासतायत. यातली लखलखती थिका ही शब्दरचना त्यांनी यासाठी वापरलीय. थिका म्हणजे रत्न, तर तिचे अश्रू रत्नांसारखेच अनमोल भासतायत असा याचा अर्थ होतो. आणि अशा या क्षणी मग दोघं एकत्र येतात, एकमेकांच्या मिठीत सामावून जातात आणि वरून वडाच्या फळांची अक्षतांसारखी त्या दोघांवर बरसात होते. जणू चंद्रलोक इंद्रलोकाची प्राप्ती झाल्याचा त्यांना भास होतो. म्हणून ते म्हणतात, वडफळांच्या अक्षतात कितलो वेळ न्हायत न्हायत,
वडफळांच्या अक्षतात कितलो वेळ न्हायत न्हायत हुपले किती चंद्रलोक इंद्रनंदना, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा. याच त्या ओळी. तातले काय नुल्ले आज, तातले काय नुल्ले आज, सगळे जिणेक आयल्या सांज, तरीय अकस्मात तुझी वाजली पैंजणा, तरीय अकस्मात तुझी वाजली पैंजणा, मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा, मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा. म्हणजे आता त्यातलं काही उरलंच नाहीये. ते प्रेम संपलंय. पण तरीसुद्धा आज अचानक तुझ्या आठवणींची ही पैंजणं वाजतायत. त्याचा मंद मंदसा आवाज कानांना आणि मनाला सुखावतोय. श्रोते हो, ही कविता विरहाची असली तरी तिचे शब्द मनाला मोहात पाडतात. कोकणी भाषेच्या गोडव्यानं, शब्दांच्या अनुनासिक उच्चारणानं ही कविता मनाच्या कप्प्यात आणखीनच खोल रुतून बसते. श्रोते हो, अशी ही बोरकरांची पायंजणा तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे. त्यातल्या शब्दांच्या गोलाकार गोडव्यानं ही कविता आठवणीत राहावी अशीच आहे. मनाशी हितगुज करणारी ही कविता एक मोरपीस आहे. जे मनावर हळुवारपणे फिरत राहतं. आणि मोरपिसाचा तलम स्पर्श जसा डोळे मिटूनही अनुभवता येतो, तशीच अनुभूती ही कविता देऊन जाते. श्रोते हो, पायंजणा ही कविता तुम्हाला आवडली असेलच. जान्हवी, आता थोडं बोरकरांविषयी बोलूया. हो ना. पोएट बोरकर स्पीकिंग अशी फोनवरच्या बोलण्याची सुरुवात करणारे कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर, म्हणजेच बाकी बाबा. मूळचे गोव्यातले बोरीगावचे म्हणून बोरकर. 30 नोव्हेंबर 1910 रोजी त्यांचा गोव्यातल्या कुडचडे या आजोळच्या गावी जन्म झाला. बालपणातली काही वर्ष सोडली तर आयुष्यभर ते कवीच होते. त्यांच्या बालपणातली एक गंमत इथे सांगावीशी वाटते. श्रोते हो, गोव्याला मंदिरातून भजनांची, ग्रंथांच्या पारायणाची मोठी परंपरा आहे. बोरकरांच्या घरीसुद्धा भजनांची वही होती. त्यांच्या काकांनी मुलांना एक नियम घालून दिला होता. रोजचे अभंग म्हणून झाले की मुलांनी संत गाथेतून एक नवा अभंग वहीत लिहायचा आणि चालीत म्हणून दाखवायचा. एक दिवस बाळकृष्णाची पाळी होती अभंग म्हणण्याची. पण तो विसरून गेला. संध्याकाळी त्याच्या लक्षात आलं की आपण काहीच लिहिलं नाहीये, पाठ केलं नाहीये. मग त्यांनी कागदावर स्वतःच एक अभंग रचून लिहिला. अभंगाच्या शेवटी रचनाकर्त्याचं नाव असतं हे त्यांना माहीत होतं. म्हणजे तुका म्हणे, नामा म्हणे वगैरे. मग या महाशयांनी शेवटी लिहिलं बाकी म्हणे. त्यांना घरात सगळे बाकी म्हणत असत. घरात सगळ्यांना वाटलं की त्यांनी कोणता तरी अभंग चोरून त्यात शेवटी बाकी म्हणे असं घातलंय. पण त्यांनी तो अभंग आपणच लिहिलाय, आत्ता हवा तरी दुसरा लिहितो असं सांगितलं. तेव्हा कुठे ते सगळ्यांना पटलं. आणि श्रोते हो, ही अभंग रचना त्यांनी केवळ वयाच्या 9व्या वर्षी केली होती. इथे आणखीन एक गोष्ट घडली. ही अभंग रचना पाहून आजीला भीती वाटली. आध्यात्मिक ओढीनं हा मुलगा संत झाला, संन्यास घेतला तर काय करायचं? म्हणून तिने शपथ घातली की तू अभंग लिहायचे नाहीत. बाकी बाबांनी ही शपथ पाळली. 13-14 वर्षांचे होईपर्यंत कविता सुचत असूनही त्यांनी लिहिली नाही. नंतर त्यांच्या लक्षात आलं आपल्याला अभंग लिहू नये म्हणून आजीने शपथ घातलीय. कविता लिहायला नव्हे. मग त्यांनी कविता लेखन सुरू केलं. तर अशी बोरकरांची गमतीशीर कविता लेखनाची सुरुवात झाली. श्रोते हो, पद्मश्री बाभ बोरकर यांचा प्रतिभा हा पहिला कविता संग्रह 1933 साली प्रसिद्ध झाला. अनुरागिणी, आनंद भैरवी, कांचन संध्या, चित्रवीणा यासारखे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तर कागदी होड्या हा लघुनिबंध संग्रह, मावळता चंद्र, अंधारातील वाट, भावीण, प्रियकामा या कादंबऱ्या, तसंच 6 अनुवादित पुस्तकं, 2 कथासंग्रह, 10 कोकणी साहित्यकृती, 2 चरित्रात्मक प्रबंध त्यांचे प्रसिद्ध आहेत. श्रोते हो, त्यांच्या साहित्यात कोकणी शब्दांचा सुंदर वापर आपल्याला पाहायला मिळतो. खास गोव्याच्या गहिऱ्या रंगात रंगलेली त्यांची कविता म्हणूनच आपल्याला वेगळी वाटते, सुखावते आणि तिच्या रंगात रंगून जायला भाग पाडते. काव्य प्रतिभेची मोहवणारी लेणी म्हणजेच बोरकरांची कविता. श्रोते हो, आमचा आजचा हा कार्यक्रम आपल्याला आवडला ना? तर आम्हाला जरूर कळवा आमच्या व्हॉट्सॲप नंबरला मेसेज करून. आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 94 035 73 485. आणि दर सोमवारी सकाळी 8:40 ऐकत रहा
काव्यांजली. हितगुज कवितेशी. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून मी जान्हवी आणि मी संपदा आपला निरोप घेतोय. परत भेटीपर्यंत नमस्कार. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी काव्यांजली काव्यांजली. श्रोते हो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.